ज्ञानवंत क्लासेस मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पोलीस भरती सराव पेपर 1 मराठी बुद्धिमत्ता गणित व GS याच्या विश्लेषणासहित पूर्ण व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. पहिला प्रश्न मराठीचा. खालील दिलेल्या अर्थाचा योग्य वाक्प्रचार पर्यायातून निवडा. आता वाक्प्रचार काय आहे? तर शरण जाणे, शरण जाणे, शरण जाणे म्हणजे काय करणे? शरण जाणे म्हणजे नाक घासणे. त्याच्यानंतरचा प्रश्न, खालील पर्यायातील अलंकारिक नसलेला शब्द. आता अलंकारिक नसलेला शब्द प्रारंभ आहे. प्रारंभ ही सुरुवात आहे. प्रारंभ आणि सुरुवात हे समानार्थी शब्द आहेत. आणि ते शेंडेफळ, शेंडेफळाचा अर्थ काय आहे? तर लहान शेवटचं अपत्य म्हणजे लहान मुलगा किंवा मुलगी. ओनामा, ओनामा म्हणजे काय? सुरुवात करणे, सुरुवात करणे. नारद मुनी, नारद म्हणजे मुनी म्हणजे काय? तर कळ लावणं. कळेचा नारद. त्याच्यानंतरचा तिसरा प्रश्न, खालील दिलेल्या शब्द समूहाबद्दल अचूक शब्द पर्यायातून निवडा. तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट, तर दंतकथा. तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजे काय? दंतकथा. तर त्याच्यानंतरचा प्रश्न 4 नंबर, प्राणी व त्यांच्या निवारा. प्राणी व त्यांचा निवारा. घोड्याचा तबेला, हत्तीचा पिलखाना किंवा हत्तीखाना, हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. आणि सिंहाची गुहा असते, तर हे चुकीचं आहे. इथे काय असतंय? गुहा. पोपटाची डोली, बरोबर आहे. त्याच्यानंतरचा 5 नंबरचा प्रश्न, खालील दिलेल्या पर्यायातून चुकीची जोडी ओळखा. वेब आंतरजाळ, वेब आंतरजाळ बरोबर आहे. युजर म्हणजे वापरकर्ता. डिस्क, डिस्क म्हणजे तबकडी नाही, तर डिस्क म्हणजे ब्रेक. डिस्क म्हणजे ब्रेक. 3D, 3D त्रिमिती हे बरोबर आहे. त्याच्यातलं चुकीचं काय? 3 नंबर ऑप्शन आहे. खालील दिलेल्या पर्यायातून पुल्लिंगी शब्द ओळखा. 6 नंबरचा प्रश्न काय? ती पोळी, ती पोळी. थाळी, ती थाळी हे स्त्रीलिंगी. तो माळी, तो माळी. 3 नंबर ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतरचा 7 नंबरचा प्रश्न, खालील दिलेल्या वाक्यातील उद्देश ओळखा. उद्देश म्हणजे काय? कर्ता, कर्ता ओळखायचा. उद्देशचा अर्थ काय? कर्ता. तर खो खोच्या आजच्या सामन्यात मानसीचा धाकटा मुलगा चांगला खेळला. कुणाचा मुलगा? तर प्रश्न कोणाला विचारायचा? क्रियापद, क्रियापदाला प्रश्न विचारायचा, कुणाचा मुलगा? तर मानसीचा धाकटा मुलगा. मग ऑप्शन 2 नंबर याचा काय उद्देश आहे? मानसीचा धाकटा मुलगा, 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पुढे दिलेल्या शब्द समूहात एकूण किती अशुद्ध शब्द आलेले आहेत? आता त्याच्यात आलेले अशुद्ध शब्द प्रशिक्षक सुद्धा आहे. क्रीडा, क्रीडाला वेलांटी दुसरी असते. त्याच्यानंतर निरीक्षण, निरीक्षणला रीला दुसरी वेलांटी असते. वाहतूक हा शब्द बरोबर आहे. आणि दूरध्वनी, दूरचित्रवाणी, दूरचित्रवाणीला उकार दुसरा असतो. शीला पण वेलांटी दुसरी असते. त्याच्यानंतर मानव निर्मित, मानव निर्मित याला मीला वेलांटी पहिली. आणि त्याच्यानंतरचा शीर्षक बरोबर आहे, शीर्षक बरोबर आहे. ग्रामगीता बरोबर आहे. आणि खंजिरी, खंजिरीची जीची दुसरी वेलांटी. मग एकूण किती चुका आहेत? 1, 2, 3, 4 आणि 5. पर्याय नंबर 1. त्याच्यानंतरचा प्रश्न, खाली दिलेल्या शब्द एक अर्थपूर्ण म्हण आहे
ती शोधून तिच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. खाव्या आदिली धार याचं काय आहे? शहाण्याला शब्दाचा मार. शहाण्याला शब्दाचा मार. पहिल्या पर्याय नंबर 1 बरोबर आहे. आता त्याच्यानंतरचा 10वा प्रश्न, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. अग्रज. अग्रजच्या विरुद्धार्थी अनुज. 3 नंबर. 11वा समानार्थी शब्द भार्या. भार्या म्हणजे काय? पत्नी. खालील शब्दाचा योग्य समासाचा कोणत्या 12वा प्रश्न, खालील शब्दाचा कोणत्या समासाचे आहे? कुठल्या समासाचं उदाहरण आहे? तर आई बाबा किंवा आई बाप. आई बाप किंवा आई बाबा जो शब्द आहे ना, त्याचं आई आणि बाप. आई आणि बाप. तर हे कुठलं? ह्याच्यामध्ये समाहारमध्ये काय येतंय? वगैरे. इतरेतर आणि वा आणि ह्याच्यात किंवा वैकल्पिक मध्ये किंवा अथवा हे किंवा ते. ह्याच्यात चहा पाणी आणि नाश्ता असे म्हणजे त्याच्यामध्ये अनेक वस्तू येतात. आणि इतर मध्ये हे आणि दुसरं पण दोन्ही शिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळं कुठलाच पर्याय बरोबर आहे? तर 3 नंबर. त्याच्यानंतरचा प्रश्न 13, काव्य फुले हे साहित्य कोणाचं आहे? काव्य फुले हे सावित्रीबाई फुले यांचं आहे. तर आधुनिक मराठी कवितेचे जनक. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत? तर केशवसूत. त्याच्यानंतरचा प्रश्न, केशव कुमार. केशव कुमार यांचा पूर्ण नाव काय? केशव कुमार प्रल्हाद केशव अत्रे. आता इथं कन्फ्यूज होतं बघा. केशव कुमार प्रल्हाद केशव अत्रे आणि कृष्णाजी केशव दामले याचं काय आहे नाव? टोपण नाव केशव सूत. हे दोन्ही एकाला एक रिलेटेड आहेत. शेवटी काय? इथं केशव आहे, इथं पण केशव आहे. दोन्ही मध्ये केशव असल्यानं इथं केशव कुमार आणि केशव सूत. पाठ कसं करायचं? सूत, दामल्याचं सूत, दामल्याचं सूत. हे पाठ झालं की हे बाकी ऑटोमॅटिक पाठ होऊन जातं. दामल्याचं सूत म्हणून पाठ करायचं म्हणजे लक्षात राहतं. भाकरी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे? आता हे शब्द कुठले शब्द? कानडी असतील, पोर्तुगीज असेल, तेलुगू असेल, ते जे चार्ट आहे तो पाठ करणंच महत्वाचं आहे. भाकरी हा कशातला शब्द आहे? तर कानडी मधील. यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणते? कृष्णकाठ. त्याच्यानंतरचा प्रश्न, कृष्णा सम पाठी राखा माझा बंधुराया. सम, सम सारखा, परस, समान, वाणी, जैसे, गत, परी हे सगळे उपमेचे प्रत्यय आहेत. पुढीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता? मूर्धन्य ळ मूर्धन्य म्हणजे वरी टाळूला जीभ लागून गोल घुमत बाहेर आवाज येत होता. ळ. त्याच्यानंतरचा 20 नंबरचा प्रश्न, आम्ही पूर्ण दिवस पाण्यात डुबलो. पाण्यात. आता हे कुठल्या विभक्तीचा कार्य करतो? कुठला? तया. त ई आ हे कुठे? सप्तमी. सप्तमी मध्ये आहे. मग कुठला सप्तमीचा? अधिकरण. गावावर आलेल्या भीतीदायक संकटाचा गावकऱ्यांनी मिळून सामना केला. काय? गावावर आलेल्या भीतीदायक संकटाचा गावकऱ्यांनी मिळून सामना केला. अधोरेखित शब्दाच्या समूहात योग्य अलंकारिक शब्द निवडा.
काय त्याचा गंडांतर. गंडांतर म्हणजे सगळ्यांनी मिळून भीतीदायक संकटास तोंड देऊन सगळे सामना केला. खालील आता त्याच्यानंतरचा प्रश्न, खालील पर्यायातून समानार्थी शब्दाची विसंगत जोडी ओळखायची. विसंगत इथं जास्त आहे प्रत्येकामध्ये. विसंगत, लतिका लता, बेल, लतिका लतिका हे कन्या नाही. लतिका, लता, बेल, बली, प्रतिनिधी. पुढीलपैकी भिन्न अर्थाचा वाक्प्रचार कोणता? भिन्न भिन्न अर्थाचे वाक्प्रचार कोणता? धागे दणाणले, धाबे दणाणणे, पोटात गोळा येणे, अंगाचा थरकाप उडणे, अंगाचा तिळपापड होणे. अंगाचा तिळपापड होणे म्हणजे खूप राग येणे. अंगाचा तिळपापड होणे म्हणजे खूप राग येणे. अंगाचा थरकाप होणे म्हणजे घाबरणे. अंगाचा तिळपापड होणे म्हणजे राग येणे. इथं इकडे सगळे काय दाबे दणाणले, पोटात गोळा येणे म्हणजे इकडे भीतीदायक सगळे, आणि जे चौथा आहे तो अंगाचा तिळपापड होणे म्हणजे खूप राग येणे याचा अर्थ आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न, विरुद्धार्थी शब्द अयोग्य जोडी ओळखा. अनुरूप, विजोडी. अनुरूप, अनुरूप, विजोड. अनुरूप म्हणजे विजोड. आवरत, अनावरत. आवरतचं अनावरत आहे इथं, हे नाही. अनावरत 2 नंबरचा. पुढील अकर्म कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते? अकर्म कर्तरी ज्याच्यात कर्म नाही असा कुठला? तर 1, डोंगरावर हिरवेगार गवत आहे. कुठे गवत? कसले गवत? ते सगळं गवतावर, सगळे गवतावरच आधारित आहे, म्हणजे त्याच्यात कर्म नाहीच. कर्त्यालाच विचारता येते, प्रत्येक गोष्ट कर्त्यालाच विचारता येते, म्हणजे कर्माला विचारायला हेच नाही. त्याच्यानंतरचा प्रश्न 26, आता एक गणिताचे प्रश्न आहेत. आता किती? 23 किलोग्रॅम प्लस 21 किलोग्रॅम हे किती झालं? तर 44. आणि 500 ग्रॅम आणि 750 ग्रॅम हे किती झालं? 1250. 1250 झालं तर 1 किलो ह्याच्यात दिला तर 45 किलो 250 ग्रॅम. पर्याय कुठे? 2 1 नंबर पर्याय. त्याच्यानंतरचा पर्याय प्रश्न, आता इथं सगळ्याचा पाया समान आहे, तर ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी आणि ज्याचा अंश लहान ती संख्या लहान. तर मग काय सांगितलंय? उतरता क्रम लावला, उतरता क्रमाने मांडणी केली, उतरत्या क्रमानं म्हणजे मोठा अधुगर न अधुगर, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 3 आणि 1. छेदस्थानी प्रत्येकाच्या 4 आहे. 4 4. तर ह्याच्यातला सगळ्यात उतरत्या क्रमातला लहान आणि सगळ्यात मोठा. तर काय सांगितलं? उतरता क्रम मांडणी केल्यास पहिला अपूर्णांक व मधला अपूर्णांक. आता पहिला अपूर्णांक हा आणि मधला अपूर्णांक एकूण किती? मधला अपूर्णांक हा, यांची बेरीज केली तर किती होते? छेद जशाला 4 आणि वरचा अंशाची बेरीज 14. मग 2 सत्ती 14, 2 दोन्ही 4, 7/2, 7/2 पर्याय 2 नंबर. पण पर्याय उलट झाले ते, एवढ्या वेळेस हे चुका आहेत ते नंतर होणार नाही.
याची दक्षता घेतो मी. बघा याच्यानंतरचा प्रश्न, शेखरने बाजारातून 45 रुपये प्रति किलोग्राम दराने अर्धा किलोग्राम टमाटो आणले. अर्धे किलोग्राम म्हणजे किती? 22.5. अर्ध्या किलोचे किती होईल रुपये? 22.5. आणि 30 रुपये प्रति किलोग्राम दराने 1.5 किलोग्राम कांदे. आता 1.5 किलोग्राम, 1 किलोची किंमत किती? 30 आणि अर्ध्या किलोची किती? 15. मग हे किती झाले? 45. त्याच्यानंतर 56 रुपये प्रति किलोग्राम दराने 1.25 किलोग्राम भेंडी घेतली. 1.25 किलो. हे 56 ला 56 घेतले आणि 56चा वरचा पाव 1/4. 4 1 4 4 चौक 16. इथं किती आले मग? 14. बाजारातून आणले तरी एकूण किती रुपये खर्च केला? आता एकूण खर्च 5 ला 5 जसाल तसं 10 15 17. 17शी 7चा चला 1 2 5 7 7 तर 11 11 12 13. 137.5. आता 137.5 कुठे आहे? 137.5 4 नंबरचा आहे. शाळेला सोमवारी दिनांक 2 मे 2024 पासून 32 दिवसाची सुट्टी लागली तर सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल? आता इथं बघा 32 दिवसानंतर मे 2024 पासून मेचे दिवस किती? 31 दिवसाचा मे असतो, त्याच्यातला एक दिवस गेला तर राहिले किती? 30 दिवस. तर 30 दिवसातले आणि जूनचे 2 झाले 32. पण इथं 12च विचारलाय, त्याच्यामुळे हे काही डायरेक्टली आपण 7 ने जरी भागलं तरी निघून जाते उत्तर. 7 चौक 28. 7 चौक 28. तर बाकी किती उरले? बाकी उरली 4. तर कुठला वार दिलता इथं? सोमवार. सोमवारच्या नंतर चौथा मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. चौथा काय येईल चौथं? तर शुक्रवार. त्याच्यानंतरचा प्रश्न, राहुलने 58,500 रुपयांना घेतलेली मोटरसायकल 64,250 रुपयांना विकली तर त्याला व्यवहारात किती रुपये नफा तोटा? इथं सरळ दिसतंय की नफा आहे, तर त्याच्यामुळं त्यांची डायरेक्टली वजाबाकी करायची. काय करायची? 64,250 वजा 58,500 वजाबाकी केली. 0 0 हे 5 इथं, परत 7 आणि 5 12, परत 12 9 5 आणि 0 57,50. 57,50 कुठे? 57,50 2 नंबर. त्याच्यानंतर इष्टिका चित्तीतील अनुक्रमे किती पृष्ठे व किती कडा? इष्टिका चित्तीचे फिक्स हे पाठ करायचा विषय. 6 पृष्ठ असतात आणि कडा 12 असतात. सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण तयार झालेले आहेत? किती त्रिकोण झालेले आहेत? तर 1 2 3 4 5 6 7 8 9 एकूण 10 आणि 3 13 आहेत. 13 याच्यावर त्रिकोण आहेत. दशादशे 8 दराने 3000. तर सरळ व्याज किती सांगितले? 8 दर. आता याचं सूत्र लक्षात ठेवायला, कदम भागिले 100. क म्हणजे काय? कालावधी. द म्हणजे काय? दर. आणि म म्हणजे काय? मुद्दल. तर क कालावधी किती? 2 वर्षे. त्याच्या गुणिले द म्हणजे किती? 8 दर. त्याच्या गुणिले मुद्दल किती? 3500. छेदस्थानी 100. 0 0 कटले. आता 35 दोन्ही 70. 70 0 ला 0 8 7 56. उत्तर किती आलं?
560 आलं व्यास. एका आयताची परिमिती 38 सेमी असून लांबी 12 सेमी आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? तर काय सांगितलंय, परिमिती किती आहे? 38. 38 चे अर्ध केलं तर किती राहते? बे एक बे 92, 18 19 दोन्ही 38. बरोबर. आता ह्याच्यातले एक बाजू, आता हे झाले दोन बाजूची बेरीज, लांबी रुंदीची. तर त्याच्यातून एक लांबी दिली 12, तर त्याचे वजा केले तर राहिले 7. मग लांबी गुणिले रुंदी 12 84. याचं क्षेत्रफळ काय आलं? 84 चौरस मीटर. आता हे प्रश्न, ज्याला अंक संख्या मांडणी जर एकक दशकची माहिती नसेल तर तिचेच प्रश्न चुकतात, नसता असेच प्रश्न कोणाचेच चुकत नाहीत. आता काय सांगितलं, एककच्या नंतर दशक. आता दशक हे, आता इथे दशक 40 असेल तर एककला काय 1 शून्य लावायचा. परत 10 शतक, 10 दशक, एकक दशक, एकक दशक. इथं 10 वर किती शून्य? मग 1 शून्य. यांची झाली बेरीज. बेरीज नाही, गुणाकार आहे. गुणाकार किती झाला मग? 4 शून्य झाले 40,000. आता पर्यायामध्ये कुठला शोधले तर कुठल्या पर्यायामध्ये बसल? 4000 दशक. 4000 दशक झाला 2 नंबरचा पर्याय. आता हा प्रश्न खालील दिलेल्या 36वा प्रश्न, खालील दिलेल्या कोणता अपूर्णांक आकृतीत रेखांकित केलेल्या भागाला सममूल्य अपूर्णांक दर्शवतो? सममूल्य अपूर्णांक. आता सममूल्य अपूर्णांक दर्शवतो म्हणजे किती? याचे रकाने पहिल्यांदा शोधायचे. किती? 9 रकाने आहेत. मग एकूण 9, एकूण मार्क जर असेल तर छेदात लिहितो. तसं मग ह्याचे एकूण रकाने ते छेदात लिहायचे. आणि रंगवलेले किती चौकोन आहेत? तर 3 आहेत. मग ते 3 अंशात लिहायचे. मग 3 एका 3, 3 त्रिक 9. याचं उत्तर काय? 3 नंबर. आता हे 37वा, पदावली चौकटीत अनुक्रमे कोणते चिन्ह येईल? आता मी पहिला शेवटून सुरुवात करतो. पहिला गुण अधिक, नंतर गुणिले, त्याच्यानंतर वजा, त्याच्यानंतर भागिले. तर 5 एक 5, 5 त्रिक 15, -13 राहिले. आता इथं 8 सक 48 आणि +15. तर +15 करण्यापेक्षा या दोघांचे मायनस करायचे. तर मायनस केल्यानंतर उरते किती? 2. तर राहिले फक्त 50. उत्तर आलं बरोबर 50. तर ऑप्शन नंबर 4 आहे. आता त्याच्यानंतरचा प्रश्न 38वा, 63074 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या 5 अंकी लहानात लहान समसंख्येची निमपट किती? समसंख्येची निमपट किती सांगितली? 0. त्याच्यानंतरचा लहान 6, 4, 7 आणि 6 सम करायचे. तर 5 अंकी 2 बे 1 बे राहिले 1, बे 5 10, बे 2 4, बे 3 6, बे 8 16, 15 238, 15 238. 4 नंबर बरोबर आहे. तर त्याच्यानंतर 39 प्रश्न, आयुषने 4.25 लाख रुपयाचे ट्रॅक्टर 4.25 लाख किती? 4.25 लाख 3,75,000. 75,000 हे 4.25 लाखाचं 65,000, 65,000 रुपये मळणी यंत्र खरेदी केले तर त्याने एकूण किती खर्च केला? 0, 5, 2, 10, 8 टन 14, 4, 44, 0, 200,
आता थोडी एक दुरुस्ती करायची फक्त. इथं अंशात 2 आहे आणि बाकी मग 2 छेदस्थानी 51 मायनस 7 छेदस्थानी 17. आता त्याचा पाया समान करून घ्यायचा. तर पाया समान करून घ्यायचा तर 51 17च्या पाड्यात 51 आहे. तर किती पट आहे 17च्या? तर 3 पट. मग 7ला पण 3 पट करायचं. मग 7 त्रिक 21 मायनस 2 राहिले किती? 19 छेदस्थानी 51. 51 एक नंबरचा ऑप्शन. त्याच्यानंतर सई दररोज सकाळी 120 मीटर बाजू असलेल्या चौरस आकृती बागेला 5 फेऱ्या मारते, तर दररोज किती अंतर चालते? तर ती एक बाजू चौरस आकृती म्हणजे एक बाजू 112 आहे. तर चौरसाला बाजू किती? 4. तर याची चौपट केली तर 4 2 8, 4 1 4, 4 1 4, 448 याची कायला परिमिती. तर त्याच्या 5 फेऱ्या. 8 पंचे 40, 4 4, 8 45, 5 चौक 20 आणि 4 26, 4 2, 5 चौक 20 आणि 2 22. तर किती झालं? 2 किलोमीटर 240. 2 किलोमीटर 240 मीटर. 2 किमी 240 मीटर. आता त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 42. प अधिक 4 ही काय आहे? विषम संख्या आहे. विषम संख्या आहे. त्याने काय सांगितले? 7वी समसंख्या आहे. मग 7वी समसंख्या म्हणलं तर फरक किती असतो सम आणि विषम मध्ये? त्याच्यामुळे 2चा फरक असतो. 2च्या मध्ये 7ची दुप्पट केली तर किती झाले? 14. तर 4 मध्ये 14 मिळवलं तर किती झाले? 18. पण ही 18 काय आली? विषम संख्या. सांगितली त्यांनी काय? समसंख्या. मग ह्याच्यातून 18 मधून 1 मायनस करायचा तर राहिले किती? 17. प बरोबर 17. एक कपाट 5,650 रुपये विकल्यास तेवढा तोटा होतो. तेवढाच नफा ते कपाट 8,350 रुपयास विकल्यास होतो. तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती? तर किती रुपयाला विकल्यास नफा होईल आणि त्याच्यात काय करायचे? दोन्हीची वजाबाकी. 0 0 4 आणि 3 7. इथे किती राहिलं? 7. 2 राहिले. 2 तर भागिले 2. बे 1 बे, बे 3 6, बे 5 10. मग हे प्लस कशात करायचं? 5,650. आता ही काय आला? ह्या एवढा तोटा होतो. कधी विकलेस? 5,650 विकले तर एवढा तोटा होतो. आणि एवढा नफा होण्यासाठी ह्याची दुप्पट ह्याच्यात मिळवली तर बरोबर येते त्याचं. तर मग त्याचं किती आलं? 0 0 0 7,000 रुपये खरेदी किंमत आहे. आता 44 प्रश्न. हा इतका सोपा आहे. काय करायचं? अंक मापायचे फक्त. समान आहेत ना? तर समान अंक असेल तर याच्यामधला एक अंक वजा करायचा. एक वजा करायचा. राहिले 4. मग 7 3 6 9 4. आता काय करायचंय? 9 मधून 7 गेले 2 राहिले. 9 मधून 3 गेले 6 राहिले. 9 मधून 6 गेले 3 राहिले. 9 मधून 9 गेले 0 राहिले आणि 9 मधून 4 गेले 5 राहिले. याचं उत्तर 73 69 42 73 69 73 73. याच्यात पर्याय थोडी जमलिंग आहे तर 42. याचं उत्तर हे असेल. त्याच्यानंतरचा प्रश्न हा कमीचा आहे.
तर याचे दोन्ही व्हिडिओ छोटे छोटे व्हिडिओ बनवले मी रील्स मध्ये, तो पण बघू शकता. तर बघा किती 85 85 99,999. त्याला पण सेम फॉर्मॅट आहे. यांचा गुणाकार करता वेळेस 0 जसा तसा 8 जसा तसा 5 8 आणि इथं 4 लास्टच्या एक कमी करायचं. मग 0 गेला 9 1 4 1 5 हे त्याचं उत्तर असेल. मग हे उत्तर कुठे 85 85 84 85 84 14 2 नंबर 45 2 नंबर. एका बागेत निलगिरीची झाडे निलगिरीची 36% झाडे आहेत, तर बागेत एकूण 450 झाडे असल्यास त्या निलगिरीची झाडे किती असतील? तर बघा एकूण झाडं किती तर 450 हे किती तर 100%. तर निलगिरीची झाडे किती तर 36%. मग याचं काय करायचं तिरकस गुणाकार 450 गुणिले 36 छेदस्थानी 100 एक शून्य गेला एक शून्य गेला 5 दुनी 10 5 9 45 आणि 18 दुनी 36 18 9 62 निचे मग राहिलं उत्तर काय 3 नंबर. वर्तुळाची सर्वात मोठी जीवेची लांबी. अरे वर्तुळाची जीवा सर्वात मोठी जीवा म्हणलं त्याला व्यास व्यास आला तर वर्तुळाची त्रिज्या किती? मग त्याच्या अर्धी 7.5. कुठे ऑप्शन इथं खाली दिलेल्या संख्याच्या जोड्यापैकी सहमूळ संख्याची जोड्या किती? सहमूळ संख्याच्या जोड्या किती? सहमूळ आता जोड्या किती ही मूळ संख्याची जोडी जोडमूळ संख्या जोडमूळ आता इथं 1 2 आणि 3 इथं 3 ही एकच फक्त जोडमूळ आहे. बाकी सर्व सहमूळ आहे. संगट उपटून घेतलेल्या. आता त्याच्यानंतरचा प्रश्न 49 बघा 5 पॉइंट हे अधोरेखित शब्द अपूर्णांकाचे स्थानिक किमतीतील गुणाकार. आता स्थानिक किंमत 0.4 4 0.4 आणि 7 ची 0.007. अगोदर पॉइंटचा विचार करायचा नाही, याचा गुणाकार करायचा डायरेक्ट. तर 7 चोक 28. तर आता पॉइंटच्या नंतरच्या संख्या मापायची 1 2 3 4 4 संख्या आहेत, तर 4 पॉइंटच्या नंतर 4 अंक टाकून द्यायचे. याचं उत्तर असेल मग ऑप्शन 4. 56 मीटर लांबीच्या दोरीचे 8 मीटरचा एक याप्रमाणे समान तुकडे करण्याची दोरी किती ठिकाणी कापावं लागेल? आता उदाहरणार्थ बघा ही दोरी आता 6 ठिकाणी कापली 1 2 3 4 5 6 6 ठिकाणी कापले तुकडे किती झाले 1 2 3 4 5 6 7. आता 7 तुकडे झाले त्याला गुणिले 8 मीटर 8 7 56 येते का आलं. तर मग किती ठिकाणी कापली 1 2 3 4 5 आणि 6 ठिकाणी कापले. भारतीय राज्य घटनेनुसार मतदानात दिलेल्या मतदानाचा अधिकार समावेश खालील पर्यायापैकी कशात होईल? घटनात्मक अधिकार. त्याच्यानंतरचा वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषध वनस्पती माहिती आहे? अर्थवेद मध्ये खालील चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखा. आता याच्यात चुकीची जोडी लास्टची, बाकीच्या सगळ्या बरोबर आहेत. आणि चौथं जे आहे ते सोशल सर्व्हिस लिंक हे नारायण
मल्हार जोशी 1911 मध्ये मुंबईमध्ये स्थापन केलेले. मुंबई कशासाठी स्थापन, उद्देश काय होता? शिक्षण, आरोग्य, गिरणी कामगाराचे जीवनमान उंचावण्यासाठी. त्याच्यानंतरचा प्रश्न, वर्ष वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळ्या ऋतू निर्माण होतात याचे खालील पर्यायातील कारण कोणते? आता पृथ्वीचं कललेला आस हे पण बरोबर आहे आणि पृथ्वीचे परिभ्रमण त्याच्यामुळेच बनतो. मग त्याचे पर्याय काय? दोन्ही बी योग्य आहे. दोन्ही पण योग्य आहे. त्याच्यानंतरचा, पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती मुदत किती वर्षाची असते? तर 2.5 वर्षाची. हे सर्व सर्व सोपे प्रश्न आहेत. तर भारतीय राज्यघटनेत 8व्या परिशिष्टात एकूण किती भाषा आहेत? तर 22 भाषा आहेत. त्याच्यानंतर, डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी खालीलपैकी कोणते किरण वापरतात? तर लेझर किरण. कोणचे? लेझर किरणाचा वापर केला जातो. वसईचा तह खालीलपैकी कोणात झाला होता? वसईचा तह दुसरा बाजीराव पेशवे व पेशवे वसईचा तह ह्या दोनच्यात झाला होता. तर ईस्ट इंडिया कंपनी 31 डिसेंबर 1802 मध्ये वसईचा तह कुठं झाला होता? तर वसईलाच. LPG मध्ये उग्र वास असणारा हा पदार्थ मिसळलेला असतो. इथिल मार्कॅप्टन. फळांना आणि फुलांना मिळणारा नारंगी आणि पिवळा रंग याच्यामुळे असतो. कशामुळं? वर्णलौकामुळं त्याला रंग येतो. प्रतियोगी सहकारिता हे तत्व जाहीर करणारे खालीलपैकी प्रतियोगिता लोकमान्य टिळकच आहे. त्याच्यानंतर, स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते? कशामुळे येते? निकेलमुळे चकाकी येते. ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या प्रदेशात आहेत? पूर्व महाराष्ट्र. 1954 साली यांनी पंचशील कराराचा पंडित जवाहरलाल नेहरू केला आहे. कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे? तर कोलकाता. गुरु शिखर हे कोणत्या पर्वतातील उंच शिखर आहे? अरवली पर्वतातील गुरु शिखर आहे. अमावस्या व पौर्णिमा येणाऱ्या भरतीला डॅश डॅश म्हणतात? तर उधाणाची भरती. कुठली भरती म्हणतात? तर उधाणाची. त्याच्यानंतर, कोकणात इंग्रजांविरुद्ध कोणी उठाव केला? पोंड सावंत यांनी केला. मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीचा वारंवारता काय? 20,000 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ दरम्यान. त्याच्यानंतरचा प्रश्न, रक्तपेशी व पशूचे रेत टिकवून ठेवण्यासाठी खालील पर्यायातील प्रामुख्याने कशाचा उपयोग होतो? तर द्रवरूप नायट्रोजन. H1N1 हे काय? स्वाईन फ्लू. मादक पेय तयार करण्यासाठी खालील कशाचा वापर केला जात नाही? लॅक्टोजचा वापर केला जात नाही. मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र काय? दर्पण. विविध धर्माच्या संदर्भात खालील पर्याय गटात न बसणारे पद ओळखा. तर काय? कुठला पर्याय? अव्यस्ता.
हा अग्रेस्त आहे. आग्यारी आग्यारी हे पारशी समाजाचं मंदिर आहे. सिनगॉग शिंगॉंग आणि विहार हे बौद्ध धर्माचं पवित्र स्थान. शिवरायांनी रायरीच्या किल्ल्यास तोरणा किल्ल्यास हे नाव दिले. रायगड आणि प्रचितगड. रायगड आणि प्रचितगड. त्याच्यानंतरचा बुद्धिमत्तेचं बघा. 76. आता 2चा घन वजा 2, 3चा घन वजा 2, 4चा घन वजा 2, 5चा घन वजा 2, तर 6चा घन वजा 2 किती आहे पाहिजे होतं, तर 216 मधून 2 गेले तर राहिले किती, 214. हे उत्तर हवं होतं पण इथं पर्याय नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि अशा चुका पुढील प्रमाणे होणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल. आता हे 77वा प्रश्न काय केलंय, एकक स्थानच्या अंकातून दशक स्थानचा अंक वजा केला, त्यांचा फरक किती आला, 3 आला. इथं पण 3 आला, इथं पण 3 आला आणि इथं 3 येणारा फरक इथंच आहे. तर 4 नंबर. एकक स्थानाच्या अंकातून दशक स्थानचा अंक वजा केला आहे. आता इथं तर साधे 4चा आणि 3चा गुणाकार 12, 5चा आणि 4चा गुणाकार 20, 5चा आणि 2चा गुणाकार 10. तर असेच इथं 4 गुणिले 4 बरोबर 16. ही संख्या इथं आली आहे. आता इथं काय दिलंय, त्याच्यानंतरचा प्रश्न 7 5 35. याला 5 ने गुणलंय प्लस 2 केलं, याला 5 ने गुणलं परत 2 प्लस केले, याला 5 ने गुणलं प्लस 2 केले, तर 9 ला पण 5 ने गुणू आपण. 9 5 45 अधिक 2 झालं 47. कुठे 47 आहे. आता 5च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल, आता याच्यात शोधायचे 5 कुठे, तर इथं 5 आहे, तर त्याची जोडी उचलायची आणि इकडे कुठे ते बघायचं, ही इथं आहे, ही जोडी इथं आली, तर याच्या विरोधात हे असेल, याच्या विरोधात साईज ठीक आहे. त्या दोन्ही मध्ये फरक किती, 3चा आहे. इथं पी क्यू आर, इथं ए बी सी नंतर डी, इथं यू नंतर फी डायरेक्ट लगेच. इथं कुठले एच आय आणि जे, त्याचा ऑप्शन ए बरोबर चुकीचा. आता बघा 83. दोन्ही अक्षरातील फरक हा वर्ग संख्या आहे. या दोन्हीतील फरक किती, हे किती, 5 6 आणि वजा 2 राहिलं 4. इथं एल किती 12 आहे आणि डी किती 4, डी 4 किती राहिलं 8. आर 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 ची किंमत किती 18. आय आय किती 9 राहिले. इथं फरक 8 आहे. इथं घनाचा फरक आहे, बाकीच्या वर्गाच्या फरकाने. 83 3. हे 2 ऑप्शन प्रश्न टाईप करताना
मागं पुढं झालेले असते त्याच्यामुळं. त्याची वेन आकृती बघा, संपत्ती सगळीच आहे आणि सोने मध्ये संपत्तीमध्ये वेगळे, मोटार वेगळी आणि रुपये वेगळे. आकृती कुठली राशी 3 नंबरची. त्याच्यानंतर आता इथे काय दिलंय, काही मुले वाघ आहेत. काही मुले, ही मुले, ही मुले आणि वाघ, वाघ आणि त्याच्यानंतरचा बघ, काही वाघ हत्ती आहेत. काही वाघ हत्ती. तर अनुमान काय, काही हत्ती मुले आहेत. आता मुलाचं आणि हत्तीचं काही संबंध आहे का, तर नाही. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. काही हत्ती वाघ आहेत. काही हत्ती वाघ आहेत, हे बरोबर आहे. मग फक्त ड कुठं ऑप्शन असणार, फक्त ड बरोबर. सूर्य, ग्रह, पृथ्वी. आता सूर्य हा तारा आहे, ग्रह नाही, तो तारा आहे, त्याच्यामुळे तारा वेगळा. आणि ग्रह, पृथ्वी हा ग्रह आहे, तो ग्रहामध्ये पृथ्वी. मग हे ऑप्शन नंबर 4. 2025 सालच्या रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला दिला नाही, तर हा नोबेल पुरस्कार रसायनशास्त्राचा दिलेला आहे, याला पण दिलेला आहे, याला पण दिलेला आहे, याला दिलेला नाही. तर यांना कोणता दिलाय, अर्थशास्त्र. अर्थशास्त्र, अर्थशास्त्र दिलाय. सानेत, सानेत ताकाची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या आहेत, तर ही साने ताकाजी ही जपानची आहे. 68व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेचे आयोजन कोणता देश करणार आहे. 68व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेत आयोजन कोणता देश करणार आहे, तर कुठला देश करणार आहे, तर अमेरिका. अमेरिका, अमेरिका, अमेरिका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम सेतू योजना, पीएम सेतू योजना, पीएम सेतू योजना कुठून, कोणत्या राज्यात सुरू केली, तर बिहार, बिहार मध्ये सुरू केली. 10वा राष्ट्रीय प्रदूषण प्रतिसाद सराव कुठे आयोजित करण्यात आला होता, तर कुठं, सिंगापूर, सिंगापूर. कोणत्या राज्यातील रहिवाशांना मालकी हक्क देण्यासाठी माझे घर, माझे घर ही योजना सुरू केली, तर गोव्यात केली. भारत आणि कोणत्या देशादरम्यान कोकण 25 हा लष्करी सराव सुरू झाला आहे, तर युनायटेड किंगडम. राजस्थानमधील पहिल्या नमो जैवविविधता उद्यानाचे उद्घाटन कुठे करण्यात आले, तर राजस्थान, जयपूर. कोल इंडियाच्या पहिल्या महिला सेंट्रल स्टोअर युनिटचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले, छत्तीसगड. तर याचं काय उत्तर, छत्तीसगड. इंग्लिश प्रीमियम लीगचा भारतातील ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची, संजू सॅमसन. GS चे प्रश्न किती वाचावं तेवढे कमीच आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाने आपापले रिव्हिजन करणे महत्वाचं आहे. इराणी चषक, शेष भारत, इराण चषक उपविजेता शेष भारत, शेष भारत आहे. इराणी चषक, इराणी चषक 2025 विजेता. तर इराणी चषक विजेता कोणता संघ आहे, विजेता संघ विदर्भ. विदर्भ.
2025 मध्ये 59व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आला? तर नागपूर. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.